तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की बायनरी सर्चचा प्रोग्राम कसा लिहायचा आणि बायनरी सर्चचा प्रोग्राम कसा काम करतो, त्याचा अल्गोरिदम कसा वर्क करतो ते पण बघू. ठीक आहे. तर हे नॉर्मल आहे जे लागतं आपल्याला. मेन फंक्शनमध्ये आपण काय घेतलं, 3 गोष्टी घेतल्या आहे. साईज, ॲरेची साईज डिफाईन करण्यासाठी की किती साईजचा ॲरे आपल्याला हवा आहे, आणि त्या ॲरेच्या आणि ॲरे हा पॉइंटर असतो ना, तर म्हणून ARR एक इंटिजर पॉइंटर घेतला आहे आणि त्या इंटिजर पॉइंटरला या पर्टिक्युलर साईजने आपण क्रिएट करू. त्यासाठी सी आउट enter the size of array enter the size of array सी इन साईज. ठीक आहे. त्या साईजचा ॲरे तयार करू आता. ARR इक्वल टू न्यू न्यू इंटिजर ऑफ दॅट साईज. एकदा चेक करू तसंच आहे का. ARR इक्वल टू इंटिजर ऑफ दॅट साईज. ठीक आहे. आता ॲरे तर क्रिएट झाला आहे. आता सिम्पली एक काम करू, त्या ॲरेला इनपुट करून घेऊ. फॉर इंटिजर आय इक्वल टू 0 पासून घेऊ, इथं 1 पासून नाही घेणार. त्या इन्सर्टमध्ये 1 पासून घेतलं कारण की ते कन्फ्यूज व्हायचं ना ट्रीला, तर त्यामुळे इथं 0 पासून घेतलं तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. 0 पासून स्टार्ट करू. आय लेस दॅन साईज इक्वल टू नाही ना, तिकडे येत होता इक्वल टू आय लेस दॅन साईज आय प्लस प्लस. ठीक आहे. आणि ते सी आउट सी इन ARR ऑफ आय. ठीक आहे. एक सेकंड इन्सर्टचं पाहून घेऊ. हां, एंटर आयथ नोड आणि देन ओके. एंटर what ith element. एंटर ith element आणि हे सेमी एंडल येणार नाही. हो, नाही येणार. एंडल नाही येणार. मॅनेज झालं. ठीक आहे. आता इनपुट करून घेऊ. इनपुट झाल्यानंतर डिस्प्ले पण करूनच घेऊ. ठीक आहे. डिस्प्ले फंक्शनला कॉल करू आणि डिस्प्लेला पास करू ARR आणि साईज. देन त्याला डिफाईन करून घेऊ. वर डिस्प्लेला इंटिजर ARR आणि इंटिजर साईज. ओके. ठीक आहे. फॉर इंटिजर I इक्वल टू 0 I लेस दॅन साईज आय प्लस प्लस. ओके. आणि हे करतो आहे ना. सो सी आउट ॲरे एलिमेंट्स हँडलचं काही काम नाही. ॲरे एलिमेंट्स आर स्पेस देऊन आणि हे डायरेक्ट ARR ऑफ आय आणि स्पेस देऊन देऊ प्रत्येक एलिमेंटमध्ये. दॅट्स इट. ओके. अगोदर एवढा प्रोग्राम बघू होतोय का प्रॉपर रन. काही मिस्टेक तर वाटत नाही आहे. रनच करून बघू. ओके. हां, कोणतं देऊन येतं काय माहिती. ओके, होतंय. तर एक काम करू, इकडे ना हे पहिले डिस्प्ले क्लिअर करून देऊ. त्यासाठी काय करायला लागतं की WQ दाबला ना तर पूर्ण प्रोग्राम एक्झिक्यूट होतो. देन CLS कमांड द्या, टर्मिनल क्लिअर करा आणि Ctrl-Alt-N दाबल्याने प्रोग्राम रन होतो. ठीक आहे. पण मी Ctrl-Alt-N दाबणार नाही कारण माझं रेकॉर्डिंग सुरू आहे, प्रॉब्लेम आहे. ओके. 8 एलिमेंट घेऊ आपण. 1 2 3 4 5 6 7 8 एलिमेंट्स आर. प्रॉपर होतोय, फक्त इथं स्पेस पाहिजे. एंटर 0th एलिमेंट वगैरे वगैरे. त्यासाठी काय लागेल, प्रिंटमध्ये ना इनपुट करताना लागेल ना ते एंटर आयथ स्पेस आणि
आयत. हां आता बरोबर आहे. एवढं प्रॉपर होतं. तर एक काम करू, बायनरी सर्च डिफाईन करून घेऊ. ओके, किंवा असं पण करू शकतो की इंटिजर रिझल्ट रिझल्ट नाही, डायरेक्ट घेऊ प्रिंटमध्ये. ओके, डायरेक्ट सी आउट घेऊ. सी आउट what item was found at mm, binary search of ARR size आणि आयटम पास करायला लागला. आयटम अजून इनपुट केला नाही, सो पहिले आयटम इनपुट करू. ओके, सी आउट enter the item to search and इकडे स्लॅश देऊन देऊ. एक न्यू लाईन वरती येतो नाही येतो काय माहिती. आणि इकडे सॉरी मी काय करतोय, याचं काही कामच नाही ना. सेम आयटम देऊन देऊ. ठीक आहे, आयटम इथं इनपुट होईल आणि तो आयटम आपण बायनरी सर्चला पास करू की हा आयटम आम्हाला शोधायचा आहे म्हणून. ठीक आहे, हा आयटम वॉज फाउंड ॲट दिस पोझिशन आणि तो बायनरी फंक्शन रिटर्न बायनरी फंक्शन जे रिटर्न करेल ते बायनरी फंक्शन आपण हे नाही घेणार, काय म्हणतात त्याला, वॉइड नाही घेणार. बायनरी फंक्शनला आपण इंटिजर पास करून आपला बायनरी फंक्शन काहीतरी व्हॅल्यू रिटर्न करेल. जी पोझिशन असेल ती ऑलवेज, आणि जर पोझिशन नाही सापडली तर तो -1 प्रिंट करेल. ओके, आणि इकडे चेक पण करून घेऊ की इफ इफ वॉट हां इफ बायनरी सर्च ऑफ सगळं सेम, म्हणजे जर ह्या फंक्शनने जे रिटर्न केलं ते इक्वल टू -1 असलं तर काय असेल की तो सापडणार नाही आपल्याला. मग इकडे म्हणू सी आउट आयटम नॉट फाउंड एफ ओ यू एन फाउंड. आणि एल्स मध्ये आपल्याला सापडला असेल. ओके, हे ब्रॅकेट दिले नाही दिले चालतात, तर आपण नाही घेऊन बघू. आणि देन ठीक आहे, आता फक्त बायनरी सर्चचा जो प्रोग्राम आहे ना मेन, तो लिहायचा राहिला. लिहून घ्या डिस्प्लेच्या वरती घेऊ मेन बायनरी सर्च. ओके, इंटिजर बायनरी सर्च काय लागेल, इंटिजर ARR, then integer size, then ओके, इकडे इंटिजर लो डिफाईनच करू, लो इक्वल टू 0, कारण आपण 0 पासून सुरुवात केली आहे म्हणून. 1 पासून पण करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही, पण बाकीचे चेंजेस होते. इंटिजर 0 आणि अप्पर इक्वल टू साईज -1. सध्या फक्त समजून घ्या काय विषय, नंतर लोक अल्गोरिथमच्या बघू तेव्हा. आणि मिड लागेल आपल्याला एक. ठीक आहे, मिड लागेल. ठीक आहे, हे 3 गोष्टीमध्ये आपल्याला सगळे फिरवायचं आहे. आणि हा बस काही लागणार नाही. ठीक आहे, आणि काय एक व्हॅल्यू फिरेल, व्हाईल लोअर ग्रेटर दॅन अपर और इक्वल टू लोअर ग्रेटर दॅन लोअर लेस दॅन इक्वल टू अपर. हां, जोपर्यंत लोअर जोपर्यंत लोअर कट इथून व्हाईल लोअर लेस दॅन इक्वल टू अपर, जोपर्यंत लोअर अपर पेक्षा कमी नाही आहे तोपर्यंत फिरवायचं. नंतर काय करायचं आहे की मिड आपण काढू, मिड इक्वल टू ओके, मिड इक्वल टू इंटू ब्रॅकेट लोअर प्लस अपर ब्रॅकेट कंप्लीट डिवाइडेड बाय 2. हा मिड निघाला आपला.
लोअर प्लस अप्पर, आणि इकडे काय चेक होईल, इफ जो आपला आयटम आहे, इफ आयटम किंवा ARR ऑफ मिड, जो मिड आपण काढला ना तो मिड इक्वल टू आयटम तर नाही आहे, असेल तर रिटर्न मिड, नसेल तर एल्स, नसेल तर कंडिशन. सिंपल कंडिशन काय आहे तेच, ARR ऑफ मिड. म्हणजे आपण काय केलं, ॲरेचा मिड काढला. ठीक आहे, एक ॲरे सपोज 10 एलिमेंटचा, त्याचा मिड काढला 5व्या नंबरचा. ठीक आहे, तर 5व्या नंबरचा तोच तो शोधायचा नव्हता, तोच तो आयटम नव्हता जो ॲरेच्या 5व्या लोकेशनला होता, ॲरेच्या मिडला, सेंटरचा एलिमेंट, आणि जो शोधायचा होता तो जर इक्वल टू दोघे सारखे असले तर ती मिड रिटर्न करून द्यायचं. म्हणजे ती पोझिशन जी 5व्या लेवलची पोझिशन आहे 5 रिटर्न करायचा. एल्सिफ काय करायचं की ॲरेचा मिड आहे तो आणि जो शोधायचा आहे तो कोणता मोठा आहे कोणता लहान आहे त्यात. ठीक आहे, जर ॲरे ऑफ मिड इक्वल टू लहान असला कोणापेक्षा आयटमपेक्षा, तर काय होईल की आता याच्यात ना रिकर्सिव्ह कॉल आहे, हे आपण बघतो कशाचं, डिवाइड अँड कॉन्कर मध्ये आहे. तर रिकर्सिव्हली आपण एकच गोष्ट करणार आहे, बायनरी सर्चला कॉल करणार आहे. म्हणजे बायनरी सर्चच्या मध्येच फक्त मिड चेंज होईल. ठीक आहे, देन लो. आता हे काय ना ते बघून घ्या फक्त, मी नंतर आता समजून देतो. काय आपण मिड काढतोय. ठीक आहे, सपोज हा तुमचा ॲरे 10 एलिमेंट्स आहे आणि तुम्ही 10 म्हणजे ॲरेची साईज आहे, साईज प्लस लोअर प्लस अप्पर, लोअर प्लस अप्पर प्लस लोअर प्लस अप्पर डिवाइड बाय 2, 9 डिवाइड बाय 2 किती चालू, 4, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 10चं मिड आला 4 गेला, 4 आला, पण आपला 0 पासून आहे ना तो 5व्या लोकेशनला, ही 5वी लोकेशन आहे. ठीक आहे, तर 5व्या याचा आयटम जो आपला मिड आला तो ॲरे ऑफ मिड म्हणजे हा, आणि जस्ट मिड म्हणजे 4, मिड जो काढला तो 4 आहे, त्याची लोकेशन 4 आहे, बट ॲरे ऑफ मिड इक्वल टू ही लोकेशन, हा आयटम. तर ॲरे ऑफ मिड इक्वल टू आयटम आहे का, हा, आणि आपण जो आयटम इनपुट केला शोधासाठी तो जर असेल तर रिटर्न मिड म्हणजे रिटर्न 4, आणि आपण रिटर्न करताना ना 4 प्लस 1 म्हणजे जो बी आपण रिटर्न करू, म्हणजे इथं सॉरी इथं नाही, इथं इकडे काय करू, +1 करून घेऊ, कारण की तो दिल 0च्या हिशोबाने. ठीक आहे, आणि आपल्याला पाहिजे नॉर्मल पोझिशन, म्हणजे ही पहिली लोकेशन दुसरी लोकेशन, तो 0 1 असं देईल, आपल्याला 1 2 3 असं पाहिजे, तर +1 करून घ्यायचं. ठीक आहे, तर रिटर्न मिड एल्सिफ, आता हे मेन, हे दोन गोष्टी महत्वाच्या. याच्यात पण एक समजली की दुसरी ऑटोमॅटिक समजते, ॲरे ऑफ मिड लेस दॅन आयटम. सपोज तुम्ही हे काढलं, ठीक आहे, हा तुमचा ॲरे ऑफ मिड निघाला आणि हा ॲरे ऑफ मिड तुमच्या आयटमपेक्षा लहान आहे. ठीक आहे, आता इथं एक काम करू, इथं लिहूनच घेऊ, हा तुमचा मिड आला, हा, आणि सपोज तुमचा आयटम जो आहे, आयटम इक्वल टू घेतला आपण सपोज 99. ऑब्व्हियसली आता ॲरे ऑफ जो मिड आहे तो 99 पेक्षा लहान आहे, तर काय करायचं, जो लो आहे, आता 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 हा तुमचा आयटम जो आहे ना तो इथे 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 येतोय बिटवीन मिड आणि अप्पर मध्ये, तर आपल्याला काय करावं लागेल, बायनरी सर्च कॉल करावं लागेल, पण त्याच्यात इथून एवढा काही संबंध नाही ना, म्हणजे इथून एवढं काही घेणं देणं नाही. इथून बघू आपण की आपला इथून आता इथून वापस स्टेज याचा मिड काढा आणि ते कंटिन्यू करा. ठीक आहे, तर त्या हिशोबाने आपल्याला मिडला आता वाढवावं लागेल, म्हणजे लो इक्वल टू मिड +1, हा जो लो होता तो इक्वल टू मिड +1, मिड +1 केला म्हणजे हा 4 होता ना तो 5 होईल, असं 0 1 2 3 4, 4 ही लोकेशन येते, तर आपण 4 + 1 घेऊ म्हणजे 5, आणि ही 5th लोकेशन इथून इथून चेक करेल तो. ठीक आहे, तर तेच केलं इथं की जर मिडपेक्षा आयटम मोठा असला तर लोला वरती घेऊन जा, कारण हा या दोघांच्या मध्ये बिलॉंग करतोय ना, इथून इथं. मग काय करा, लोला इथं घेऊन जा आणि परत हे कॉल होईल, लोअर प्लस अप्पर आणि कंटिन्यू, लोअर प्लस अप्पर, त्यांच्या दोघांचा मिड निघेल, परत हे तर कंटिन्यू होणार, मिड इक्वल टू लोअर प्लस अप्पर. मग नेक्स्ट टाइम जो लोअर असेल तो हा नसेल, हा असेल. ओके, माझा एक हेडफोन डिस्कनेक्ट झाला, बॅटरी नाही देतात, काय माहिती रेकॉर्ड होतंय की नाही. ठीक आहे, आणि हे जर नसेल म्हणजे ग्रेटर असेल त्याच्या उलट अप्परला खाली घेऊन या, अप्पर इक्वल टू मिड -1, मिड -1 म्हणजे हा अप्परला इथे घेऊन या. नंतर जर एक्स तुमचा इथं असला तर बिटवीन लोअर अँड मिड, तर हे करा, सिंपल आहे. आणि हे पण नाही सापडलं तर मग रिटर्न -1 पर्यंत. हाच तुमचा प्रोग्राम.
अल्गोरिदम म्हणजे. ठीक आहे, तो आपल्याला लिहायचा. सुरुवात केली का आपण? ठीक आहे, आता आय थिंक कॉल करून बघू होतोय का. ओके, कुठं काहीतरी राहिलं. काय कुठं राहिलं? हां, हे बाकी नाही लिहायचं, सॉरी. लक्ष कुठे आहे? लो इक्वल टू मिड प्लस वन ना. लो इक्वल टू मिड प्लस वन. हां, जर एक्स मोठा असला तर लो इक्वल टू मिड प्लस वन, म्हणजे ही पहिली कंडिशन. नाही तर मग ही दुसरी कंडिशन. दुसरी कंडिशन काय? अप्पर इक्वल टू मिड मायनस वन. बस मग तीच होतो. जर हे असेल तर एल्स अप्पर इक्वल टू मिड मायनस वन आणि एल्स याच्या बाहेर रिटर्न मायनस वन. आता बघ, अगोदरचं क्लिअर करून घेऊ. सी एल एस रन. लाईन नंबर 57 ला का? 57 ला काय प्रॉब्लेम? इफ ओके, सेमीकॉलन नाही, हां सेमीकॉलन नाही दिला. आयटम नॉट फॉर्म. आयटम नॉट फॉर्म आणि बायनरी सर्च हे रिटर्नच करून फक्त इथं +1 निघणार, कारण की तो ऑटोमॅटिकली -1 देईल. कंट्रोल सी बघू. अगेन क्लिअर करू, अगेन कॉल करू. एम आय ऑडिबल और नॉट ते पण माहीत नाही मला. ठीक आहे, 8 घेऊ किंवा 10 घेऊ, काही पण घ्या. 9 घेऊ. 0th एलिमेंट सर्च करू 8 ला, तर 8 यायला पाहिजे. येत आहे. अगेन अगेन कॉल करू. ओके, 4च घेऊ, 5 घेऊ. 11 12 33 11 11 22 33 44 45 आणि सी 11 बघू, तो 1 देईल, 0 नाही देणार. आय नो की ॲरे 0 पासून असतो, पण आपण प्रिंट करताना +1 करतोय, सो तो +1 होतोय इथं. सो हाच आपला प्रोग्राम होता. ओके, तर बायनरी सर्च नंतर ना आपण हा एक प्रोग्राम पाहून घेऊ, जो आज कोडिंग कॉम्पिटिशनमध्ये विचारला होता आम्हाला. सिम्पल आहे, तो मी केलाच नव्हता, तर इझी प्रोग्राम आहे. ठीक आहे, त्या प्रोग्राममध्ये करायचं काय की एक नंबर घ्यायचा, एक रँडम नंबर ज्याची लेंथ ऑफ डिजिट 0 पासून तर 9 कॅरेक्टरपर्यंत असेल. म्हणजे सपोज तुम्ही जो नंबर घेता ना, हा नंबर इक्वल टू असं किती पण डिजिट असू द्या, त्याला काही मॅटर नाही करत. किती पण म्हणजे एक लिमिट आहे, ती लिमिट दिलेली आहे. त्यापैकी ऑड डिजिट आणि इव्हन डिजिट अशा दोघांना सेपरेट करून त्यांचे ॲडिशन करून लिहायचे. ठीक आहे, म्हणजे सपोज हा नंबर घेतला, जसं त्यांनी दिलं होतं, तर या नंबरपैकी ना ऑड सम इक्वल टू सी. किती आहे ऑड नंबर? कोणते कोणते? 1 आणि 3. ऑड नंबर म्हणजे नंबर ऑफ पोझिशन. पहिली पोझिशन ही ऑड असते ना, दुसरी सेकंड पोझिशन इव्हन असते, तिसरी ऑड असते, चौथी इव्हन असते. म्हणजे असं एक सोडून एक करायचं फक्त. तर ऑड नंबर इक्वल टू 1 + 3 सॉरी 1 + 3 इक्वल टू 4 येईल. आणि इव्हन सम, इव्हन डिजिटचे सम इक्वल टू इव्हन सम किती? 2 + 4 इक्वल्स टू 6. असा हा प्रोग्राम करायचा आहे. ठीक आहे, नंबर इनपुट करायचा वगैरे वगैरे. तर तो बघू. सिम्पली काय आहे की ते लागेल आपल्याला, कोणीवर पण नाही लागणार, तरी काम नाही. ठीक आहे, युझिंग नेम स्पेस ॲक्च्युली लागतं. त्यानंतर काय, इंटमेन घेतलं, एक नंबर घेतला, तो नंबर इनपुट केला, हा तो नंबर आहे. सी आउट नंबर इज नंबर प्रिंट करून घेतला. आणि काय, एक टेम्प घेतला आणि टेम्प इक्वल टू नंबर केला. बिकॉज सी आपण हा जो सिंपल व्हाईल लूप आहे ना, व्हाईल लूपमध्ये नंबर इक्वल टू नंबर डिवाइड बाय 10 करतात. सो तो नंबर किती का असो, तो डिवाइड बाय 10 होत जाईल, म्हणजे एक एक डिजिटने कमी होईल आणि एक टायमाला 0 जाईल. आणि मग आपण 0 पर्यंत तो व्हाईल लूप तसा फिरवला आहे की नंबर नॉट इक्वल टू 0 पर्यंत फिरेल. नंबर सपोज तुमचा 1 2 3 4 आहे, फर्स्ट इटरेशनमध्ये तो डिवाइड बाय 10 झाला. 10 डिवाइड झाला म्हणजे पॉईंट इकडे सरकेल, एवढा झाला. सेकंड इटरेशनला एवढा होईल, थर्ड इटरेशनला, फोर्थ इटरेशनला असं करत 0.0 मध्ये आला की तो व्हाईल लूप सेपरेट होऊन जाईल. ठीक आहे, त्यासाठी आपण टेम्प इक्वल टू नंबर घेऊन घेतला. कारण आपण जेव्हा आपला प्रोग्राम संपेल तेव्हा आपल्याकडे नंबर इक्वल टू 0 जाईल, म्हणून त्याला स्टोअर करले टेम्पमध्ये. आणि 2 हे घेतले, 3 हे घेतले ॲक्च्युली. दोन हे कशासाठी घेतले तर माहिती आहे आपल्याला, इव्हन सम आणि ऑड सम ची प्रिंट करायची. ठीक आहे, आणि काउंट घेतला. काउंट काय करेल, नंबर ऑफ डिजिट काउंट करेल. सो सपोज तुमचा जो नंबर आहे, नंबर इक्वल टू 1 2 3 4 5,
तर काउंट काय करेल की हा डिवाइड बाय 1 झाला, रिव्हर्स होईल ना तो, डिवाइड 10 ने डिवाइड म्हणजे मॉड मॉड बघा काय करू आपण रिव्हर्स म्हणजे उलटा करू. हे पहा इथं काय केलं इंटिजर रिव्हर्स इक्वल टू नंबर मॉड बाय 10, नंबर मॉड बाय 10 मॉड्युलो 10 केला की आपल्याला 5 भेटेल फर्स्ट इटरेशनला. त्याच्यानंतर 10 ने डिवाइड करू म्हणजे 5 चालला जाईल, 10 ने डिवाइड होईल त्याच्यानंतर तो 5 चालला जाईल. ठीक आहे म्हणजे फक्त एवढा नंबर उरेल की 1 2 3 4, 4ला 10 ने मॉड केला तर 4 भेटेल. असं एक एक नंबर आपल्याला रिव्हर्स भेटेल म्हणजे रिव्हर्स सिक्वेन्समध्ये एक एक डिजिट भेटेल. मग तो चेक करायचा आहे की जो काउंट करतोय आपण, काउंट कसं मिळते, हा 1 हा 2 हा 3 हा 4 हा 5. आपल्याला काय करायचं आहे फर्स्ट पोझिशन, फर्स्ट पोझिशन कोणती असते, इव्हन असते ना, सॉरी ऑड असते, फर्स्ट पोझिशन ऑड असते. सो तो ऑड इव्हेंटचं लॉजिक वापरू इथं की काउंट मॉड बाय 2 म्हणजे हा फर्स्ट 1 मॉड बाय 2 इक्वल इक्वल टू 0. हा नाही 1 मॉड बाय 2 इक्वल इक्वल टू 0 नाही असतं म्हणून तो इथं जाईल. आणि ऑड सम इक्वल टू ऑड सम प्लस रिव्हर्स, रिव्हर्स म्हणजे जो डिजिट येतो रिव्हर्स पेक्षा इथं डिजिट घ्या. मी ते रिव्हर्स नंबरचं लॉजिक वापरलं म्हणून ते रिव्हर्सच येऊन गेला, काही प्रॉब्लेम नाही. डिजिट इथं पण डिजिट तो डिजिट आहे, ठीक आहे, रिव्हर्स रिव्हर्स भेटणारा डिजिट आहे तो रिव्हर्स पण बरोबरच आहे. सो काय हा हा जो फर्स्ट पोझिशन काउंट इक्वल टू 1 झाला, काउंट काय करतो नंबर ऑफ डिजिट काउंट करेल, पहिला डिजिट दुसरा डिजिट तिसरा चौथा पाचवा. आणि ऍट द एंड आपण जेव्हा काम करू आपण ना डिजिट पण प्रिंट करून घेऊ, सॉरी डिजिट म्हणतो हा टोटल नंबर ऑफ डिजिट्स आणि ते असेल काउंट मध्ये, सॉरी हँडल आणि इथं काउंट इज, काउंट इज काउंट. हा हे राहिलं का, हे राहिलं. हा तर डिजिट पहिले 1 असेल तर 1 ऑड नाही आहे, 1 मॉड बाय 2 इक्वल इक्वल टू 0 नाही होत म्हणून 1 इकडे गेला, नंबर 1 म्हणजे कंट्रोल इकडे गेला प्रोग्रामचा. आणि ऑड सम इक्वल टू ऑड सम प्लस 0, ऑड सम इक्वल टू 0 होता, 0 इक्वल टू 0 प्लस डिजिट, डिजिट काय आला पहिले 5, मग इकडे काय झालं 5, 5 प्लस पुढे होत राहील. देन अगेन अगेन काय झालं, देन इकडे आलो, इथून झालं इथं काय नंबर इक्वल टू नंबर मॉड, नंबर इक्वल टू नंबर डिवाइड बाय 10, डिवाइड बाय 10 झाला म्हणजे हा नंबर तुमचा हा होऊन गेला, डिवाइड बाय 10 केला आपण. ठीक आहे परत हेच नंबर नॉट इक्वल टू 0 आहे, ठीक आहे म्हणजे डिजिट इक्वल टू डिजिट, डिजिट इक्वल टू डिजिट, डिजिट इक्वल टू नंबर मॉड बाय 10, मॉड बाय 10 केलं म्हणजे आपल्याला याचं आउटपुट काय आलं, आउटपुट त्याचं आलं 4, आउटपुट आलं 4. मग 4 4 जो डिजिट आहे तो काउंट इक्वल टू 2 होऊन जाईल. जेव्हा जेव्हा आपण हे करतो ना मॉड, जेव्हा जेव्हा मॉड करतो तेव्हा काउंट वाढतं. तर पहिल्यांदा मॉड झाला काउंट इक्वल टू 1, दुसऱ्यांदा मॉड झाला काउंट इक्वल टू 2, तर काउंट मॉड बाय 2 म्हणजे 2 मॉड बाय 2 इक्वल इक्वल टू 0 हा आहे. तर इव्हेंट मध्ये ऍड होईल, इव्हेंट सम इक्वल टू इव्हेंट सम प्लस डिजिट, सेपरेट थोडंसं इच्छेत मध्ये असं लिहायचं त्याला, माझ्यासारखं नाही लिहायचं. ओके आणि हा बस ठीक आहे. तर इकडे होईल, इकडे काय होईल प्लस 4, 4 होईल, 4 ऍड झाला, सॉरी 4 ऍड झाला, 4 प्लस 4 राहील आणि डिजिट प्रत्येक डिजिट संपत नाही बरोबर. आणि जर तुम्ही हा नाही काही प्रॉब्लेम, ओके तर 4 झाला त्याच्यानंतर एकतर हे होईल एकतर हे होईल, मग हे झालं तर हे होणार नाही, मग इथं कंट्रोल आला नंबर इक्वल टू नंबर मॉड बाय 10, नंबर मॉड बाय 10 केला 4 काय. आता परत इथं नंबर हा जो नंबर आहे तो नॉट इक्वल टू 0 आहे म्हणजे त्यात काहीतरी व्हॅल्यू आहे, 0 व्हॅल्यू झाला किंवा 0 पेक्षा खाली पण निघाला. तर इंटिजर डिजिट इक्वल टू नंबर मॉड्युलो 10, नंबर मॉड्युलो 10 केला तर ह्या टायमाला 4 ने मॉड्युलो जो आउटपुट येईल ना तो 3 आहे, 10 ने मॉड्युलो केला की तो शेवटच्या मध्ये रिटर्न करतो. ठीक आहे काउंट इक्वल टू काउंट प्लस प्लस काउंट काय झाला, काउंट पण इथे लिहून घेऊ, पहिले 1 झाला तर 2 आता 3 झाला. 3 हा इव्हन आहे म्हणजे इथं बघा ते आपल्याला कसं समजेल इव्हन एक ऑड आहे, दोघांना समजतं इथे कसं समजेल की 3 मॉड बाय 2 इक्वल इक्वल टू 0 येतो का, नाही येत, जे दोनाच्या पाड्यामध्ये असतं तेच मॉड्युलो केलं की दोनाने तर 0 येतो. तर 3 दोनाच्या पाड्यामध्ये पाड्यात नाही येत, पाडा काय लावला तर तो 0 रिटर्न नाही करणार. सो तो इव्हन इव्हन सॉरी ऑड कन्सिडर केला जाईल आणि इकडे कंट्रोल येईल ऑड नंबर इक्वल टू ऑड नंबर प्लस डिजिट, डिजिट काय होता, जी डिजिट काय आलं आपलं आउटपुट काय आलं 3, 3 5 प्लस 3 अगेन नंबर इक्वल टू नंबर मॉड बाय 10, मॉड म्हणजे डिवाइड, हे आलं मॉड्युलो करू आउटपुट येईल 2, 2 इक्वल टू हे म्हणजे इथं प्लस होईल प्लस 2. आता काय राहिलं 1 ना, हा आता काय राहिलं, आता परत मग हे करू 10 ने डिवाइड 1 उरला, 1 इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे परत चालेल असते. ओके आउटपुट याचा मॉड एकाने मॉड केला तर एकच येतो. ठीक आहे देन हे इक्वल टू हे आपलं 3 झालं होतं
4 होईल आता. ओके, 4 झालं. देन 4 दोनाचा याचा येतो, हा येतो, तर +1. तर यांची ॲडिशन काय आहे? ॲडिशन 4 5 6 7. इकडे 7 यायला पाहिजे आणि इकडे काय यायला पाहिजे? 5 6 7 8. 8 यायला पाहिजे. ठीक आहे. आणि नंबर काय घेतला होता? नंबर काय घेतला होता? नंबर आपला 0 होऊन जाईल. परत 1 मॉड बाय 10 केलं, सॉरी 1 डिवाइड बाय 10 केलं तर 0 होऊन जाईल. पण नंबर आपल्याला 10 मध्ये घ्यावा लागेल. तर 1 2 3 4 5. सपोज हा नंबर घेतला होता, तर असं 7 आणि 8 आउटपुट येतं का बघू. लेट्स सी. ठीक आहे. हा, हे मागचं आहे. क्लिअर करायचं का? क्लिअर करू. कंट्रोल अल्टर एन ने रन होतो. माझं नाही होणार, माझी रेकॉर्डिंग करू. ओके, नंबर 1 2 3 4 5. ओके 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 ओके. काउंट इज 5, इव्हन नंबर इज 6. आपलं डोक्याने करताना काहीतरी चुकलं का? हे तर बरोबर होतं, डोक्याने करताना चुकलं काहीतरी. 4 5 6 7 5. इकडे बघा ना. हा, इकडे काय होईल? ओके. हा हा, एक इथं नाही येणार ना, एक इथे येईल. आपण हा जो एक ऍड केला ना, तो इथं नाही येणार, तो इथे येईल. कारण एक मॉड्युलेट हे केला ना, एक 1 1 मॉड बाय 2 नाही आहे 0. मी पागल आहे. +1 आणि इकडे येईल 9 आणि वरती 6. हा, प्रोग्राम बरोबर आहे. प्रोग्राम चुकी नाही, प्रोग्रामला काही होऊ शकेल. ओके.